हे बरोबर आहे पूर्णपणे. यामध्ये इथे डॉटेड राहिलेली आहे. ओके, ह्या पॉइंटला इथे आणि सेम या पॉइंटला इथे 2 डॉटेड येते. हा जर का पार्ट बघितला यामध्ये काय दिसतंय, जो 12 mm चा जो आहे ना, यामध्ये इथे हा मागच्या साईडला असा फेस राहील. इथे डॉटेड समजा लाईन ड्रॉ करतो. इथे ही डॉटेड लाईन आली, कळलं? हा असा फेस आहे मागच्या साईडला स्क्वेअर शेप मध्ये. ओके, त्यामुळे तिथे ही वर्टिकल लाईन आणि ही लाईन तर हॉरिझॉन्टल ऑलरेडी आहेच. ओके, ही ह्याच्यावरती येते, त्यामुळे ही ड्रॉ करायची नाही, फक्त ही वर्टिकल लाईन डॉटेड काढायला लागेल. त्यानंतर सेम इथे हा जो आहे हा मागच्या पण म्हणजे ह्या फेस पर्यंत गेला नाही, मागच्या फेस पर्यंत गेला असतं तर हे असं या टाइप मध्ये एकच फेस आला असतं, पण त्याने इथपर्यंत झालेलं आहे, त्यामुळे इथे अशी हा असा फेस असेल. ठीक आहे, त्यामुळे ही जी लाईन आहे ही ह्याच्यावरती ओव्हरलॅप होणार आहे, त्यामुळे ही ड्रॉ नाही करायची. ही लाईन आपल्याला डॉटेड ड्रॉ करायला लागेल. कळलं? म्हणजे इथे एक डॉटेड येईल आणि इथे एक डॉटेड येईल. फ्रंट व्ह्यू बरोबर आहे, टॉप व्ह्यू मध्ये डॉटेड काढलेली आहे. इथे फक्त लाईन येणार नाही या पॉइंटला. ही जी लाईन आहे ना, कर्सर दिसतोय ना इथे ही लाईन येणार नाहीये. ओके, जर का टॉप मध्ये बघितलं या पॉइंटला इथे लाईन नाहीये ना इथे. ओके, त्यामुळे हा जो फेस आहे हा एक रेक्टँगल आणि इथून बाजूने असं जाईल तो, म्हणजे इथून हा असा गेलेला आहे. हा असं फेस आहे. कळलं? त्यामुळे इथे लाईन नाही येणार. कळले करेक्शन त्याचे रोशन? आता हा जर का पार्ट बघितला ही डॉटेड लाईन काढली असेल तर डॉटेड लाईन येणार नाहीये. आणि हा जो कट आहे तो कटची हाईट किती दिलेली आहे? खालून 16 mm सोडलेलं आहे. तर ही 32 ची हाईट आहे. या 32 च्या हाईट -16 म्हणजे हे 16 चीच हाईट आहे याची दिलेली आहे. तर हा जो शेप आहे याचा फ्रंट व्ह्यू मध्ये हे असं राहील आणि मागच्या साईडला सेम हा असा, इथून असा, इथून वर्टिकल लाईन आहे आणि हे कंटिन्यूस असणार सगळं. ही लाईन फक्त टेपर असेल याशी दिली ते. म्हणजे हे फक्त इथून असं ड्रॉ करायचंय. 16 mm हे खालपर्यंत नाही घ्यायचं आणि त्याच्या साइड व्ह्यू मध्ये डॉटेड येऊन जाणार आहे. एडिटिंगचं बघायला लागेल, स्क्रीनशॉट्स बघून. आता इथपर्यंत आपला पोर्शन असेल. ओके, हा समजा 16 mm पर्यंत याच्याबरोबर सेंटरला येऊन जाईल हा जो पेपर आहे तो. तर हा जो पोर्शन आहे हा इथपर्यंत असा डॉटेड येणार. म्हणजे ही जी लाईन आहे या लाईनच्या रेफरन्स मध्ये. टॉप व्ह्यू बरोबर आहे, टॉप व्ह्यू मध्ये कुठेच डॉटेड येणार नाही. ही कंटिन्युअस लाईन आहे. ओके, ही पण कंटिन्युअस लाईन आहे. सगळ्या लाईन आपल्याला दिसतात वरच्या फेसवरनं. ओके, तर हे सगळं जर का डॉटेड इथं काय काढलं असेल तर डॉटेड नाहीये.
नो डॉटेड. ह्याच्यामध्ये इथे हे डॉटेड असेल आणि यामध्ये ही जी लाईन आहे कंटिन्युअसच असणार आहे, व्ही शेप मध्ये दिसेल या पॉइंट पर्यंत. हा पार्ट बरोबर आहे. आता इथे हा मागचा जर का फेस बघितला, कुठला पार्ट एकच मिनिट. हॅलो हॅलो, लवकर बोल. बॅच मध्ये ऑनलाईन बॅच मध्ये ऑफिस मध्ये. हा ये. आता हा जर का पार्ट बघितला, ओके, तर ही जी लाईन गेलेली आहे अशी कंटिन्युअस, तर ह्या साईडने बघताना ती डॉटेड असेल. ओके, म्हणजे इथून अशी डॉटेड दिसणार. सेम ह्या कटची इथे मागच्या साईडला लाईन गेलेली आहे, तर ही पण काय असेल, डॉटेड असेल. इथून अशी जी काही येईल ती हाईट 8 mm ची हाईट आहे, म्हणजे ह्याच्या खाली येईल ती 12च्या खाली येणार. ही वाली ना, ती लाईन ह्या लाईन वरती ओव्हरलॅप होऊन जाईल. कळलं? म्हणजे या साईड व्ह्यू मध्ये इथे अजून एक डॉटेड येऊन जाईल. टॉप व्ह्यू बरोबर आहे. डायमेन्शन जरा खाली घ्यायचे फक्त. हा बरोबर आहे पूर्ण. इथे दाखवलं बघा. आता हा जर का पार्ट बघितला, तर ही जी लाईन गेलेली आहे कंटिन्युअस दिसते, म्हणजे या साईडने बघताना ही लाईन दिसते. मागच्या साईडला असल्यामुळे तो हा जर का पुढे असा बॉक्स, हा बॉक्स इथे असं पुढे, ओके, तर आपण जसं हे जसं आलेलं आहे ना एल शेप, तसा आपण एल शेप ड्रॉ केला असता, म्हणजे तो सी दिसला असता. आता जसं ड्रॉ केलं तसं, पण तिथे हा बॉक्स मागे गेलेला आहे, त्यामुळे ही लाईन आपल्याला कंटिन्युअस मध्ये दिसणार इथे. ओके, म्हणजे इथे लाईन ड्रॉ करायला लागेल. ओके, सेम ह्या साईडला पण तसंच. ह्या साईडने बघताना हा मागे गेलेला आहे फेस, तर हा एल शेप असा दिसेल आणि इकडे ही लाईन दिसेल. म्हणजे इथे आपल्याला लाईन ड्रॉ करायला लागेल. म्हणजे आता इथे लेफ्ट साईडला आहे, तर इथे आपल्याला ही कंटिन्युअस लाईन येईल आणि इकडच्या साईडला राईट साईडला कंटिन्युअस लाईन येईल. ओके, त्यानंतर मग टॉप व्ह्यू बरोबर आहे. ओके, फ्रंट व्ह्यू आणि साईड व्ह्यू मध्ये अजून काय राहिलेलं आहे, तर हा जो बॉक्स आहे हा शेवटपर्यंत गेला नाहीये, तर हा इथपर्यंतच आहे, तर ह्याच्या मागच्या साईडला एक लाईन राहते. हा जो मागचा फेस असणार आहे ना, हा जसा दिसतोय तसा इथे मागच्या साईडला हा असा फेस आहे. त्यामुळे ही जी लाईन आहे ही डॉटेड मध्ये येईल. ओके, आणि ह्या साईडला ही ह्याच्यावरतीच ओव्हरलॅप होते, त्यामुळे ही ड्रॉ नाही करायची, फक्त ही हॉरिझॉन्टल लाईन, म्हणजे ही कंटिन्युअस लाईन ड्रॉ करायची आणि इकडच्या साईडला ही लाईन डॉटेड काढायची. कळलं? फ्रंट व्ह्यू मध्ये. सेम साईड व्ह्यू मध्ये काय करायला लागेल,
साईड व्ह्यू मध्ये पण तसंच येईल. ओके, ह्या साईडला हा फेस इथपर्यंत आहे, हा शेवटपर्यंत पाऊस गेला असता तर काहीच ड्रॉ नसतं करता आलं. ओके, म्हणजे तसं ड्रॉ नाही करायचं. आता इथे काय केलं त्यांनी, सेम इथे हा मागच्या साईडला हा डॉटेड असेल. ओके, त्यामुळे इथे ही डॉटेड लाईन असणार. ओके, आणि इकडे ही कंटिन्युअस लाईन असेल. एका साईडला कंटिन्युअस, एका साईडला डॉटेड. सेम इकडे एका साईडला कंटिन्युअस आणि एका साईडला डॉटेड. हे नीट बघून काढा कुठल्या साईडला. हे मागच्या साईडला गेलं तर इथे कंटिन्युअस लाईन असेल, इथपर्यंत आहे तर इथे डॉटेड असेल. आता ह्याच्यामध्ये कोणी काढलाय, गोपालने काढलेला आहे. आता हा जो कट आहे हा 16 mm चा नाहीये, 12 mm चा आहे. म्हणजे इथून इथपर्यंत 12चं डिस्टन्स दिलेलं आहे. हे जे डॉटेड काढलेलं आहे ते बरोबर ह्या लाईन मध्ये घेतलेलं आहे. तर त्याची 12 mm म्हणजे मधल्या सेंटर पॉईंट पासून दोन्ही साईडला 6-6 mm चा ऑफसेट टाकायचा. ओके, आणि सेम इथे राहिलेलं आहे. आणि इथे खाली मे बी लाईन्स तुम्ही नीट ड्रॉ नाही केल्या, पॉईंट स्नॅप नाही केलेले. या सेटिंग्स मध्ये हा जो ऑप्शन आहे इथे ऑब्जेक्ट स्नॅपच्या याच्यामध्ये सिलेक्ट ऑल करा, सगळे एंड पॉईंट वगैरे ऑप्शन ऑन असले पाहिजे. हे जरासं वरती इकडे तिकडे आलेलं वाटतं, ते जरासं लेफ्टला गेलेलं वाटतं. यामध्ये ही लाईन डिलीट करायची. हा जर राहिलेला आहे गोपाळ, जरा बाकीच्यांचे जरा व्ह्यू चेक कर. ओके, त्याच्यात जरा लाईन्स मिसिंग आहेत. हा जो कट गेलेला आहे हा वाला टॉप व्ह्यू मध्ये इथे हा कंटिन्युअस पूर्ण डॉटेड येऊन जाईल. तर दोन डॉटेड येतील, एक इकडची लाईन आणि एक इकडची लाईन. त्यानंतर मग इथे टॉप व्ह्यू मध्ये इथे जरासं हा जो 9 mm चा आहे, 9 mm चा व्ही इथे शेप दिसेल आणि ही लाईन मध्ये ट्रिम करून टाकायची. बाकीचं बरोबर आहे. ही एक लाईन ट्रिम करायला लागेल ग्रीन वाली. यामध्ये पण जरा चुकलेलं आहे, हे मी जसे करेक्शन सांगितले आता तसे करून टाका आधीच्या. ठीक आहे, अजून एक एक्झाम्पल घेऊ, जरा मोठं ड्रॉइंग घेऊ. आता हे साइड बाय साइड प्रॅक्टिस करत राहा. डेली 10 असाइनमेंटचं टार्गेट ठेव.